पहा आपल्या स्टार मालिकेच्या उदाहरणामध्ये आज आपण 10वीच्या पुस्तकातील गणित नंबर 14 संकीर्ण प्रसंग्रह 2 मधील पान नंबर 54 वरील गणित आहे ते पाहता नीट. तळवेल येथील म्हणजे गावचं नाव आहे. तळवेल येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते. तर त्या शेताची लांबी आणि रुंदी तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा. पहा हे गणिताला त्यांनी स्टार केलं आहे. याचा अर्थ हे गणित एक महत्त्वाचे आणि अवघड आहे. आता अवघड कसे पहा, आपल्याला हे उदाहरण सोडवता येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक पहा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आयताकृती शेताची लांबी आहे. आपल्याला लांबी प्रत्यक्षात दिली नाही, रुंदी दिली नाही, त्याचा संबंध दिला आहे. त्यावरून आपल्याला समीकरण बनवायचं आहे. पुढची गोष्ट परत त्याने काय केली, त्यामध्ये काय केलं आहे, शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती क्षेत्राची निर्मिती केली. म्हणजे आधी गणित समजून घ्या नीट काय ते. पहा इकडे आधी हे श्री दिनेश यांचं आयताकृती शेत आहे. बरं, आपण नाव देऊ ABCD असं हे शेत आहे. आता लांबी रुंदीच्या अटी काय पहा नीट. आयताकृती शेताची लांबी, हा आयताकृती आयत म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही कोण काटकोन असतात तो आयत. शेताची लांबी पहा नीट ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. शेताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. म्हणजे शेताची लांबी ही रुंदीवर अवलंबून आहे. रुंदी माहीत झाली तर लांबी माहीत होणार. पहा नीट, शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक म्हणजे दुप्पट पण शिवाय 10 ने अधिक पण. मग आपण काय करायचं, रुंदी x मानायची, लांबी किती होणार, दुपटीपेक्षा पण 10 ने जास्त, दुप्पट 2x, परत 10 ने जास्त, 2x अधिक काय आलं 10 आलं. मग आपण सुरुवात करू. आपण त्या आयताकृती शेताची लांबी नाही, आधी रुंदी मानायची. शेताची रुंदी x मीटर मानू. आधी रुंदी का मानायची, कारण लांबी ही रुंदीवर अवलंबून आहे. म्हणजे आधी आपल्याला रुंदी घ्यायची, रुंदी x मानू. म्हणून शेताची लांबी किती आहे पहा बरे, दुपटीपेक्षा 10 मीटरने जास्त म्हणजे 2x अधिक 10 कंस मीटर एवढं मांडायचं. कारण हा संपूर्ण मीटर आहे. x पण मीटरमध्ये आहे, 10 पण मीटरमध्ये, 2x अधिक 10 मीटर आले. आता पुढे पहा, त्यांचं काय म्हणणे पाहता नीट. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. त्यांनी याच्यामध्ये शेततळे खांदलेलं आहे, म्हणजे छोटंसं तळं बांधलं आहे, तर ते शेतामध्येच आहे. पण या ठिकाणी समजा त्यांनी ते शेततळे छोटेसे बनवले. त्यांची अट काय पहा बरे, शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू, शेताच्या रुंदीच्या, ही रुंदी आहे, शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असल्या चौरस आकृती, म्हणजे सर्व बाजू कशा आहेत, समान आहेत. ही बाजू किती आली, 1/3x, सगळ्या 1/3x आल्या. म्हणजे हा चौरस जो आहे, समजा आपण म्हणू PQRS, हा जो चौरस आहे, चौरस वेगळा चौकोन वेगळा. म्हणजे चौकोनाचा मुख्य प्रकार हा एक चौरस, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात, प्रत्येक कोण काटकोन असतो, त्याला म्हणतात चौरस. हा चौरस आहे, म्हणजे सर्व बाजू समान आहेत. असं त्याने काय केलं आहे, शेततळ निर्माण केलं आहे. आता पहा बरं काय म्हटलं मग, तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ म्हणजे बघा हे क्षेत्रफळ, मुख्य क्षेत्रफळ हे त्या शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या म्हणजे याच्या क्षेत्रफळाच्या
20 पट होते. म्हणजे आता आपल्याला काय काय माहीत पाहिजे? शेताची लांबी माहीत आहे, शेताची रुंदी माहीत आहे, शेत तळ्याची बाजू, शेत तळ्याच्या बाजूची लांबी किती आहे पहा नीट. शेततळ्याच्या चौरस आकृती शेततळ्याच्या बाजूची लांबी त्याच्या रुंदीच्या 1/3 आहे. रुंदीच्या 1/3 म्हणजे किती आली? 1/3x आली. आली. आता पहा त्यांचं काय म्हणणं की हे जे क्षेत्रफळ आहे ना, कोणतं? शेताचं क्षेत्रफळ, ते शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे. म्हणजे आपण दोन्ही क्षेत्रफळ काढू. पहिलं काढायचं आयताकृती शेताचे क्षेत्रफळ, शेताचे क्षेत्रफळ बरोबर. आयताच्या क्षेत्रफळाला सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच 2x अधिक 10 गुणिले x, लांबी गुणिले रुंदी म्हणजेच x कंसात 2x अधिक 10 म्हणजेच 2x वर्ग अधिक 10x. हे काय आले? शेताचे क्षेत्रफळ आले 2x वर्ग अधिक 10x. आता शेततळे क्षेत्रफळ, शेततळ्याचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ कसं आहे? चौरस आकृती आहे, म्हणजे त्या बाजूचा वर्ग होणार. 1/3x वर्ग, कंस मांडा विसरायचं नाही. कंस नाही मांडला ना तर x चा वर्ग होईल, 1/3 तसाच राहील. त्यामुळे वर्ग मांडायचा कंस करून. 1/9चा x वर्ग आला. हे क्षेत्रफळ कोणतं आलं? तर शेततळ्याचे आले. आता त्यांच्या अटी कोणत्या आहेत बघा बरे. की चौरस आकृती शेततळ्याची निर्मिती केली तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ म्हणजे हे क्षेत्रफळ, म्हणजे हे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते. मग म्हणायचं दिलेल्या अटीनुसार काय बघा बरे, 2x वर्ग अधिक 10x बरोबर. हे क्षेत्रफळ आहे ते शेततळ्याच्या किती 20 पट आहे. म्हणजे 1/9चे 20 पट म्हणजे 20 गुणिले 1/9x चा वर्ग. आता हे आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. तर आता हे मी वरचा भाग आता पुसून टाकतो. पहा इकडे आता 2x वर्ग. आता हा जो 9 भागिले ना तो इकडे गुणिले होणार. म्हणजे 9 दुने 18x चा वर्ग, 9 9 90 अधिक 90x बरोबर. पहा नीट, हा जो 9 आहे ना त्याने इकडे भागिले तर गुणिले केला. 9 दुने 18, 9 10 90 बरोबर 20x चा वर्ग, 20x चा वर्ग. हा 20x वर्ग इकडे आला वजा होणार. म्हणजे 18x वर्ग वजा 20x वर्ग अधिक 90x बरोबर 0. म्हणून वजा 2x वर्ग अधिक 90x बरोबर 0. सुरुवातीला चिन्ह वजा नको, मग आपण असं मांडूया 2x वर्ग वजा 90x बरोबर 0. शून्याचं चिन्ह बदले केलं काय? नाही बदले केलं काय? तेच राहतं. आता पहा 2 ने भाग जाईल, 2x कॉमन काढला, x वजा 45 बरोबर 0. म्हणून 2x बरोबर 0 किंवा x वजा 45 बरोबर 0. म्हणून x बरोबर 0/2. म्हणून x म्हणजे काय आलं 0. म्हणून x म्हणजे किती आलं 45. वजाचं तिकडे अधिक केलं. आता x म्हणजे काय बरोबर आहे? x काय आहे? त्या आयताकृती शेताची आपण रुंदी मानली होती. पहा इकडे आता x काय आहे? त्या आयताकृती शेताची रुंदी आहे. मग आपण असं म्हणूया, म्हणून त्या आयताकृती शेताची रुंदी बरोबर x म्हणजे किती आले 45 मीटर. मग त्या आयताकृती शेताची लांबी बरोबर, लांबी किती आहे तर 2x अधिक 10 मीटर. 2 गुणिले 45 अधिक 10
45 दुने 90 आणि 10 100. 100 काय आले मीटर आले लांबी. आणि शेततळ्याच्या बाजूची लांबी किती आहे 1/3x आहे. 1/3 गुणिले x ची किंमत 45 बरोबर 15 मीटर आली. पहा त्या आयताकृती शेताची रुंदी 45 लांबी 100 आणि ते शेततळ आहे ना त्याची बाजू आहे 15 मीटर. पहा हे 100 हे 45 आणि येथे आले हे 15. आता पहा बरे याचं आपण क्षेत्रफळ काढलं 100 गुणिले 45 शेताचं क्षेत्रफळ काय आलं 45 आलं. हे 15 आहे. मग 15 बाजू असलेल्या शेततळ्याचं आपण क्षेत्रफळ काढलं तर बाजूचा वर्ग 15चा वर्ग 225 होणार. आता पहा बरे हे क्षेत्रफळ याचे 20 पट असेल तरच म्हणायचं आपलं उदाहरण बरोबर आहे. 225 गुणिले 20 केलं 0 बे 5 10 चला 1 5 बे दुने 4 4500 आलं. म्हणजे शेताची लांबी 100 रुंदी 45 आणि शेततळ्याची बाजू आहे ना त्याची बाजू किती लांबीची 15 मीटर आहे. मग हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ याची तुलना केली तर आयताकृती शेताचे क्षेत्रफळ याच्याबरोबर 20 पट येते. हे उदाहरण तुम्ही पुन्हा वाचा. असे स्टार एक्झाम्पल पाहण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही आमचा पुढचा व्हिडिओ पहा. धन्यवाद.